नमस्कार मंडळी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिक्सर साफ करण्याची योग्य पद्धत, अगदी नव्यासारखा चमकवण्याची पद्धत पाहणार आहोत. तर यासाठी काय करायचं, मिक्सरची जी ओपन बाजू आहे ना, जिथं पाणी जाण्याची शक्यता असते, सर्वात आधी तिथं चिकट टेप लावून घ्यायचा आहे. म्हणजे यामुळे आपला मिक्सर खराब होणार नाही. यानंतर काय करायचं की आपल्या घरामध्ये असं ते सुकलेले लिंब ते आपण टाकून न द्यायचा त्याचा वापर करूया. त्या सुकलेल्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. हा रस गाळून घ्यायचा एका वाटीमध्ये. आपल्या घरामध्येच असलेला घ्यायचा आहे खाण्याचा सोडा अर्धा चमचा आणि घरामध्ये जो तुम्ही हँडवॉश वापरत असाल तो इथं टाकायचा आहे. आता दात घासण्याचा एखादा खराब ब्रश असेल तो ह्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मिक्सरवरती थोडंसं असं घासून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की हे डाग सहज निघून जातात. स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे, त्याने देखील पुसून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मिक्सरची वायर पिन देखील पुसून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ ओला कपडा करून घ्यायचा. पुन्हा एकदा हे मग मिक्सर पुसून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर अगदी नव्यासारखी चमकत आहे की नाही मिक्सर, नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.